चुकलं ना माझं, चुकलं. मला क्षमा करा, मला क्षमा करा. अहो काय करताय हे? अहो हा ब्राह्मण करतोय काय आत? एव्हाना तो बाहेर यायला हवा होता. अहो हा कसला येतोय बाहेर? आज भोजनाची तयारी होती. ह्या वासानी मला सुद्धा भूक लागली. हो हे काय आम्हास नवीन नाही. ब्राह्मणम भोजनम प्रियम. भोजन म्हटल्यावर तो सगळे विसरला असेल. जाऊ द्या हो. नाथांना राग आणतो म्हणून मोठी फुशारकी मारून आतमध्ये गेला होता. शास्त्री बुवा, नाथांच्या दारात थांबण्यात काही अर्थ नाही. चला. थांबा हो थांबा. अहो, थांबा काय? अहो तो येईल, काय करतोय ते बघूया तरी. बर बघू तर बघू. थांबा. अहो काही काळजी करू नका. हे सगळं तुम्ही मला आधी नाही का सांगायचं? हे बघा, तुमची मुलगी ती माझी मुलगी. 200 रुपयासाठी मी तुमच्या मुलीचं लग्न अडू देणार नाही. मी देतो तुम्हाला 200 रुपये. फार फार आपले उपकार झाले माझ्यावर. तुमच्यासारख्या देव माणसाला मी उगाचच त्रास दिला. तो परमेश्वर मला कधीही क्षमा करणार नाही. अहो आपल्या सगळ्यांना बुद्धी देणारा तोच आहे आणि तुमचं दुःखही निवारणारा तोच आहे. तुम्हीच माझे परमेश्वर आहात. या संकटातून तुम्हीच मला सोडवलेलं आहे. लग्न तर होईलच, पण वर खर्चासाठी तुम्हाला जे पैसे लागतील ते आणखी 200 मी तुम्हाला मिळवून देतो. चला चला माझ्या बरोबर. चला आता. मला वाटत नाही आता या नाथाच्या दारात उभं राहावं असं. चला चला. हा सर्व मूर्खपणा आहे आणि मला भूक लागली. हो चला. मला काही कळतंय का नाही? ही काय पद्धत आहे का तुमची? हा चला या इकडे या. आधी हे घ्या. तुम्ही चक्क माझ्या बायकोच्या पाठीवर बसता म्हणजे काय? खबरदार पुन्हा असं काही कराल तर. हे शोभतं का तुमच्या वयाला? शास्त्री बुवा, मी या ब्राह्मणावर ओरडलो. आता ठरल्याप्रमाणे त्याचे 200 रुपये द्या बरं. नाही नाही नाही, तुम्हाला असं जाता येणार नाही. आधी त्याचे 200 रुपये.